सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. शुभ सकाळ. मी जसं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जेवढे काही कमेंट्स असतील मागच्या त्या सर्व विद्यार्थ्यांना, त्या सर्व पालकांना रिस्पेक्ट देऊन मी हा व्हिडिओ बनवत आहे किंवा तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न जसं मी मागच्या वेळी सांगितलं त्याच पद्धतीनं तुम्हाला रिस्पेक्ट देऊन हा व्हिडिओ तुमच्यासाठी असेल. सो आजपर्यंत ज्यांनी लाईक, व्ह्यू, शेअर नाही केलं त्यांना विनंती आहे की लाईक, व्ह्यू करा आणि दुसरी गोष्ट जाता जाता एक सबस्क्रायबर करायला विसरू नका. कारण की अजून पण कोणी बोलत नाही याच्यावरती, खरंच सांगतो आहे. आणि दुसरी गोष्ट, ही जी सिरीज आहे म्हणजे जे काय विद्यार्थी किंवा कोण आहेत त्यांना रिस्पेक्ट देऊन व्हिडिओ बनवतो आहे तो आपला पहिला चॅनल आहे. ही सगळ्या व्हिडिओला जे काही कमेंट्स असतील आणि जेवढ्या काही वरच्या अपडेट असतील, जसे की आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही कंडिशन किंवा पिटिशन दाखल केलेत त्यांची डे बाय डे जे काही घटना घडत होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या मी टेलिग्राम चॅनलवरती सांगत होतो की आता हे झालं आहे, ते झालं आहे, आता आसामला पूर्ण दिवस दिला गेला, उद्याचा परवाचा जर नाही गेला तर कदाचित 1 महिना लांब जाण्याची शक्यता आहे. आणि त्याच पद्धतीनं हे सगळं घडून आलेलं तुम्हाला दिसून आलेलं आहे. सो हा चॅनल खूप महत्त्वाचा आहे एवढंच सांगतो आहे. दुसरी गोष्ट, मी काय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नाही आहे, मी काय गव्हर्नर नाही आहे किंवा मी काय मुख्यमंत्री नाही आहे, CM नाही आहे किंवा कोण नाही आहे. त्यामुळं कमेंट करताना थोडंसं म्हणजे मी आधीच सांगितलं जसं मी तुम्हाला रिस्पेक्ट देतो तसं तुम्ही पण रिस्पेक्ट दिला तर बरं होईल. कारण की ह्याच्या पाठीमागं खूप मोठं हार्डवर्क आहे. कदाचित एखादं चॅनल चालू करून बघू शकताय तुम्ही की बाबा कशा पद्धतीनं फेस करावा लागतो, खूप महत्त्वाचं आहे. सो काही विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या की काय वेगळ्या कमेंट्स आहेत. तो राग आहे, निश्चित मान्य आहे. महाराष्ट्र शासनावरती राग आहे, गृहविभागावर तुमचा राग आहे 100%. पण मी काय गृहविभाग नाही आहे किंवा मी काय नाही आहे, मुख्यमंत्री काय CM नाही आहे. सो खूप महत्त्वाचा विषय. सो आपण चालू करूयात आता. याच्यावरती मी किती वेळा सांगतो आहे की तुम्ही कमेंट करत असताना तुमचं नाव वगैरे देत जावं म्हणजे मला वाचताना खूप बरं पडेल. पण आता इथं नावं वगैरे हे आता @DS618 आता हे कसं वाचायचं तुम्ही सांगा, हा विषय आहे. त्यामुळे मी किती वेळा रिक्वेस्ट केली पण तुम्ही ते तुमचं करायचं तेच करणार तुम्ही. ओके, सो चालू करूया आपण. एवढी मुलं वेटिंग लिस्टमध्ये समावेश आहेत म्हटल्यावर जागावाढ निश्चित होणार. 23 तासापूर्वी ही कमेंट टाकलेली होती @DS618. त्याचं म्हणणं असं आहे की एवढी मुलं वेटिंगमध्ये घेतात तर जागावाढ ही होणारच आहे. जागावाढच्या बाजूने गेले 4 महिने झालं उभा राहिलेलो आहे, त्याच्यापेक्षा जास्तच. सो तुम्हाला माहिती आहे की कोणी नसताना त्यावेळी ऑफ सीझन होतानासुद्धा विद्यार्थ्यांमध्ये दिवा बनवून राहण्याचं काम मी केलं आहे. बाबा विजू नको, थांब थोडं वेळ, विजू नको, थांब थोडा वेळ, अशा पद्धतीनं जागावाढचा विषय होता. जागावाढ ह्या होणारच आहेत, फक्त जास्तीत जास्त प्रमाणात वाढाव्यात एवढ्यासाठी आपला लढा आहे. आता यातले किती जागा वाढणार, काय जागा वाढणार हे वरती बसलेत सगळे, त्यांच्या हातात आहे तिने कितीवर हातोडा मारायचं. सो आपण तुम्हाला आधी सांगितलं होतं की 2000 ते 2300 जागा वाढणार. पण आपला लढा जे मध्ये निवेदन वगैरे देऊन त्याच्यामध्ये जे काही केलं 3000+ जागा वाढ म्हणजे जेवढ्यात जास्त जागा वाढतील तेवढ्या मुलांना जॉईनिंग होण्यास मदत होईल. हा विषय खूप महत्त्वाचा होता म्हणून मी त्या बाजूने बोललो. काय मुलांची कमेंट आता कालच्या व्हिडिओला फक्त मी वेटिंगवाल्या मुलांना किंवा किती जागा होणार हे सांगितलं नाही म्हटल्यानंतर लगेच कमेंट आल्या बघा. काही शहाणी लोक आहेत, अरे बाबा दररोज माझ्या वेटिंगवाल्याच्या बाजूने उभा असलेला माणूस आहे मी, त्यामुळं तू जे बोलतोय किंवा तुम्ही जे बोलताय पाठीमागचे प्लीज सगळे व्हिडिओ बघा आणि मगच तुम्ही जीभ उचला असं माझी विनंती आहे. म्हणजे तुम्हाला परत मला रिप्लाय देता कामा नये. वेटिंगवाल्याच्या मुलांना माहीत आहे आम्ही काय केलं आहे, सगळ्या मुलांना माहीत आहे. सो ज्यांनी लढा दिला आहे ती संघटना असतील, ती पुढे गेलेली व्यक्ती असतील किंवा कोणी, त्यांना मी किती वेळा तर आभार मानलो की आतापर्यंत एवढी निवेदन पोलीस भरतीच्या काळात आणि आतापर्यंत झालेल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणीही निवेदन दिलेली नाहीत. सो हा विषय खूप महत्त्वाचा आहे. नाही सर, प्रॉपर सांगता तुम्ही म्हणून सगळ्यांचा विश्वास फक्त तुम्हाला फॉलो करत आहेत. ओके, थँक्यू सो मच. नाईस इन्फॉर्मेशन सरजी. रिस्पेक्टेड एक्समॅन आहेत आपले. जागावाढ होण्याची काही चान्सेस आहेत का? अक्षय जाधव, जागावाढ होण्याची काही चान्सेस आहेत का? 100% जागावाढ ह्या होणार आहेत. पण 2000 ते 2300 हा आकडा माझा अगोदरपासूनचा आहे, लक्षात ठेवा. पण माझा लढा हा 3000पर्यंतचा आहे, याची नोंद घ्यायची आहे. संदीप पाटील, सर वेटिंग ओपन झाली तर कास्टनुसार होईल की मार्कनुसार होईल याबद्दल सांगा. हा विषय गेले किती दिवस झालं मुलांना फेस करत होता. त्याच्यावरती काल रात्री 2 तास, त्याच्या अगोदर काही वेळ वेगवेगळ्या अधिकारी किंवा वेगवेगळ्या लोकांना भेटल्यानंतर किंवा मागची मुलं जी माझी भरती झालेली आहेत ते किंवा मॅडम असतील आपल्या, त्यांच्याशी बोलून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कळालेलं होतं की पाठीमागचे जे GR
होते त्यांनी काय सांगितलं तो कालचा व्हिडिओ तुम्ही सकाळचा बघितलाच असेल की त्याच्यामध्ये डायरेक्टली नमूद केलेलं आहे की अंतिम यादी प्रतीक्षा यादीमध्ये जी मुलं आहेत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की तुमचं जे टोटल मार्क आहे आणि तुमचा जो प्रवर्ग आहे त्यानुसार तुम्हाला वेटिंगमध्ये घेण्यात येणार आहे. हा सरळ विथ प्रूफ मी तुम्हाला सांगितलेला आहे. ओके, सो खूप महत्त्वाचा विषय तुम्हाला मी आता सांगितलेला आहे. EWS प्रोजेक्ट 1 नंबरला वेटिंगला सर प्रदीप दळवी. आता जागावाढ किती होतील त्याच्यावरती बाकी सगळं डिपेंडिंग आहे. सर जर 3000 जागा वाढल्या तर त्या आरक्षणाच्या अनुसार वाटप होतील का? हो, त्या पद्धतीनंच वाटप होतील तुमच्या प्रवर्गानुसार. सर यांना नेमकं 8000चं मुलं का वेटिंगला ठेवायचे आहेत? आधी ठेवले त्यात काही आले नाही किंवा डॉक्युमेंटमध्ये कटली पण त्यांना 8000 का वेटिंगला ठेवत आहेत? हा त्यांचा प्रश्न आहे. आता त्यांना 8000 का ठेवलेत किंवा त्यांचा जो रेशो आहे जो ठरलेला असतो, जो जुने GR वगैरे होते 2011ची पहिली दुसरी तिसरी सुधारणा किंवा त्याच्यानंतरचा 22चा 18 1900 नवीन GR आहेत ज्या सुधारणा करून त्यांना त्याच्या रेशो आहे. जसं लेखीला 1:10 प्रमाण किंवा लेखीनंतर फिजिकलला म्हणजे 2019ला लेखी होते त्याच्याबद्दल बोललो मी. नंतर फिजिकलसाठी किंवा फिजिकल झाल्यानंतर लेखीसाठी हा विषय आहे, खूप महत्त्वाचं आहे. आता हे RB भोसले कालची वेटिंग लिस्ट पेज क्रमांक 175च्या पुढे लिस्ट समजून सांगा. कालचा विषय म्हणजे तो सांगितलेला तुम्हाला. पहिली लिस्ट जी आहे ती फायनल वेटिंग लिस्ट आहे आणि दुसरी जी आहे जी कागदपत्राच्या अधीन राहून जी प्रतीक्षा यादीच्या यादीमध्ये समावेश होण्यासाठी प्रस्तावित असलेली जी दुसरी यादी आहे ती जवळपास 1900 जागा काहीतरी आहेत. ती प्रस्तावित असलेली यादी आहे आणि पहिली आहे 7033 जागा टोटली, ती आहे फायनल वेटिंग लिस्टसाठी. रोहित पाटील सर मला 117 आहेत. EWSमध्ये माझ्या आधी 233 मुलं आहे आणि माझ्या आधी ओपनला फक्त 22 मुलं आहेत. माझी ओपन आणि EWS धरला तर टोटल 255 नंबर आहेत. आता ही किती जागा वाढ होणार ह्याच्यावरती सगळं डिपेंडिंग आहे. ठीक आहे, सो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आता या रिस्पेक्टेड एक्समॅन काय म्हणतात बघूया आपल्याला. जय हिंद सर, मला पहिली वेटिंग लिस्टमध्ये ओपनमध्ये 121ला वेटिंगवर होतो. या लिस्टमध्ये 78 वेटिंगला आहे. तर मेडिकलमध्ये जर मुले बाहेर पडली तर वेटिंग लिस्ट येईल का? जागा वाढतील का? 120वरनं 78वर आला आहे आणि तुम्ही माझे लय मोठे जुने व्यक्ती आहात. रिस्पेक्टेड एक्समॅन आहेत आपले आणि आपल्या ग्रुपवरती खूप सारे एक्समॅन आहेत, खूप सारे, आणि त्यांच्याशी माझं नातं लय जुनं आहे. सो 121वरून डायरेक्ट 78वर आलं म्हटल्यानंतर तुमच्याकडे होप्स आहेत की चांगल्यात लवकर जागा ओढून तुमच्यासारखे जे व्यक्ती आहेत ते लवकर आतमध्ये यावेत आणि सगळेच व्यक्ती आतमध्ये यावेत, यासाठी आपला लढा आहे. तर जागावाढ झाल्यानंतर तुम्हाला पॉसिबिलिटी आहेत लवकर. ठीक आहे, सो जागावाढ या 2200-2300पर्यंत जाणार आहेत. पण महत्त्वाचं आपल्याला 3000चा जागावाढ झाल्या तर अजूनसुद्धा 700-800 मुलांना किंवा मुलींना त्याचा फायदा होईल. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. मध्ये एक कमेंट वाचली आज सकाळीच की सर तुम्ही वेट घ्यायच्या म्हणजे तुम्ही मुलांच्या भावनांचा विचार करत नाही. जी माझी जुनी व्यक्ती आहेत, जी जुनी माझी मुलं आहेत, जी जुने सबस्क्राईब, त्यांना विचारा काय विषय आहे. सगळे मुद्दे मांडलेले आहेत. तुमच्या भावना, तुमच्या अवस्था, तुमची परिस्थिती सगळं मांडलेलं आहे यूट्यूबवरती मी. आणि हे मी स्वतः फेस केलं आहे. हे मी ऑफलाईनला केलेलं आहे आणि ऑनलाईन पण केल्यानंतर मी काही गोष्टी, काही व्हिडिओ मी टाकलेले तुम्ही बघू शकताय. असं म्हणू नका, खूप महत्त्वाचं आहे. तर तो सगळ्यांची कंडिशन आत्ताच्या घडीला अशी आहे की सर परिस्थिती नाही, सर जमत नाही, सर अभ्यासच होत नाही, सर ग्राउंडच होत नाही, सर. अरे कुणाचं होणार अशा अवस्थेत? ना तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहे, ना तुम्ही ICUमध्ये आहे, ना तुम्ही घरात आहे, ना तुम्ही रस्त्यावर आहे, ना तुम्ही दारात आहे. तुमची अवस्था अशी झालेली आहे. मी समजू शकतो कारण की मी तुमच्याशी भावनिक जुडलं गेलेलं आहे. हा विषय आहे. आणि ज्यांच्या हातात दोऱ्या आहेत आपल्या, हे पण सांगतो की खूप महत्त्वाचं आहे. ही जी आता ज्यांच्या हातात सगळं आहे ते आता हिवाळी अधिवेशनामध्ये बिझी आहेत बघा. ते तुम्हाला टप्प्याटप्प्यानं बरोबर देतील कारण तो त्यांचा बिझनेस आहे. परत तोच प्रश्न आहे सागर मोरे सर 8970 पैकी किती मुलं घेतली जातील? मी कास्टमधून 2 नंबरला वेटिंगला आहे. किती दिवस लागतील अंदाजे तुमचं जॉईनिंग होण्यासाठी? खूप महत्त्वाचा विषय आहे. मी आधीच सांगितलेलं होतं की मी ज्यावेळी तुमच्या बाजूनं बोलत होतो त्यावेळी मी अगोदर म्हणजे 1-2 महिन्यापूर्वी सांगितलेलं होतं की काही माझी वेटिंगची मुलं जी आहेत, ती माझी मुलं 1-2-2.5 वर्षानं पण लागलेली आहेत वेटिंगमध्ये. पण त्याच्या आधीसुद्धा त्यांनी काही मुलांनी माझ्या दुसऱ्या पोस्ट काढल्या सेंट्रलच्या SSC GDला वगैरे, आणि ती बिर्मीला सिलेक्शन होऊन गेली पण. आणि त्याच्यानंतर काही वाट बघत बसली वेटिंगला, होईल त्यांचं नाही झालं. इकडं पण नाही तिकडं पण नाही.
कारण त्याला तिकडं सिलेक्शन झालेलं होतं आर्मीला त्यावेळी वगैरे, कारण त्यावेळी आर्मी ही कॉन्ट्रॅक्ट बेसिस नव्हती, परमनंट होती त्यावेळी, अग्निवीर वगैरे असला काही विषय नव्हता. हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हा पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता विथ प्रूफ. फक्त जर मी सारखं तुम्हाला असं सांगायला लागलो तर तुम्ही म्हणणार सर काय सांगायला तुम्ही वेटिंगचं, तुम्हाला भावना नाहीत. म्हणून हल्ली मी थोडं ह्याविषयी बोलत नाही, कारण की तुमच्या भावनांची कदर करूनच आपण तो विषय थोडासा साईडला ठेवलेला आहे. नंतर काय, भगवंत तांबे सर EWS प्रोजेक्टमधून 2 नंबरला आहे पण पोलीस व्हेरिफिकेशन झालं नाही. आता हा विषय खूप महत्त्वाचा आहे. काही मुलांचं पोलीस व्हेरिफिकेशन राहिलं, काही म्हणण्यापेक्षा जास्त मुलांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे. काही जिल्ह्यांचे तर मला असे रिपोर्ट आलेत की मी इथं बोलू शकत नाही सोशल मीडियावरती. सो मी ह्या विषयावर जास्त काय बोलणार नाही आहे, खरंच सांगतो आहे. ज्यांचं राहिलं त्यांचं येऊन जाईल, किंवा जर तुमचं सिलेक्शन झालं तर त्यावेळीसुद्धा होऊ शकतं, एवढं मी सांगू शकतो. हे अविनाश गवळे असं काय तर आहे, अविनाश गावळे असं GWALE. पोलीस व्हेरिफिकेशन झाले की नाही ते कसं समजणार आहे आपल्याला? आता पोलीस व्हेरिफिकेशन झालं का नाही हे समजणार कसं? पोलीस तुझ्या घरला येतील किंवा तुला कॉल येईल आणि तिथे जाऊन तुला बघायचं. आणि जर नाही आलं असेल तर मग ह्या दोन्हीपैकी काय आलं नसेल तर मग तुझं अजून पोलीस व्हेरिफिकेशन नाही झालं. साधं सिम्पल आहे. हे श्रीकांत बडगे असं काय तर नाव आहे. एवढ्या मुलांना चान्स भेटेल का सर वेटिंगमधून? एवढ्या मुलांना चान्स भेटणार नाही वेटिंगमधून. जे खरं आहे ते खरं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. कारण की मी जर आता म्हणलो 8,000चे 8,000 घेणार आहेत तर उद्या आज मला तुम्ही डोक्यावर घेतला आहे पण उद्या तुम्ही मला पायाखाली घेणार. पण सत्य आज मी बोलतो आहे आणि ते खरं झाल्यानंतर परत तुम्ही मला म्हणणार की यस सर तुम्ही तेच बोलला होता आणि तेच झालं. आज थोडं वाईट वाटेल पण काही फरक पडणार नाही, लक्षात ठेवा. पण जे खरं आहे ते सांगायला बरं वाटतं, ठीक आहे. 2 लिस्टच लागल्या त्याबद्दल सांगितलेलं आहे मगाशी. वेटिंगचे मेडिकल होईल का? होणार. शेवटी जर घेतलं तर वेटिंगचे मेडिकल होतं, पण एवढं हार्ड वगैरे होत नाही. संतोष सर खूप प्रश्न आहेत. जागा वाढल्या तर नक्की कसे जागा वाटप होते ते स्पष्ट करा. काल सकाळचा व्हिडिओ बघा. OBC स्पोर्ट्स 10 नंबरला नाव आहे, होईल का? प्रदीप पाटील. पॉसिबिलिटी आहेत. कसं आता जागा वाढ किती होणार त्याच्यावरती डिपेंडिंग आहे, लक्षात ठेवा. आता एकच मुद्दा आहे की जागा वाढ किती होणार ह्याच्यावरती सगळ्यांची टांगती तलवार आहे. सो खूप महत्त्वाचा विषय आहे. सर मी प्रोजेक्टमधून 1 नंबरला आहे. महेश याजगर काय तर नाव आहे. ओके, चांगली गोष्ट आहे. सिलेक्शन झालेलं कधी हजर करणार आहेत? सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला लगेच हजर करणार नाहीत, कारण की तुमच्या पुढं जी मुलं वेटिंगला आहेत, परवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यावेळी जी मुलं 200-300 वरळी हेडक्वार्टरला होती ती सगळीच्या सगळी बंदोबस्तासाठी उभा केली होती. अजून त्यांचं ट्रेनिंग नाही, काय नव्हतं, पण तिकडे बंदोबस्तला लावलं त्यांना. विचार करा, ती मुलं मेरिटमध्ये असताना त्यांना तिकडं बंदोबस्तला लागलो आहे विदाऊट ट्रेनिंग. विचार करा, ते सगळं झाल्यानंतर मग वेटिंगवाल्यांना घेणार, लक्षात ठेवायचं. आणि हे मी आत्ता नाही सांगत, हा व्हिडिओ किंवा हे मी गेले 1.5 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे आणि याची विथ प्रूफ आहे सगळी आपली पाठीमागे, समजलं? सर पोलीस व्हेरिफिकेशन झालं नाही माझं, 2 मार्कांनी वेटिंगला आहे OBC. सर होईल का पोलीस व्हेरिफिकेशन माझं? साक्षी सोनवणे काय तर नाव आहे. ज्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन नाही झालं त्यांनी SP ऑफिसला जाऊन चौकशी करू शकताय कंपल्सरी. काही माझे 2-3 मुलं जाऊन आलेले आहेत, तिकडे जाऊन आलेले आहेत, त्यामुळे तिथं जाऊन तुम्ही कन्फर्म करू शकता. किंवा जर मुंबईला जिथं डॉक्युमेंट चेकिंग वगैरे झालं किंवा ऑफिस वगैरे तुमच्या जवळ असतील तिथं जाऊन तुम्ही विचारू शकताय. आता हा विषय आहे. OBC 395 पोलीस व्हेरिफिकेशन नो. हां, खूप हा कोण आहे? तजुल आडनाव खूप वेगळा आहे. 395 पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं नाही असं त्यांचं मत आहे. ज्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालं नाही आहे त्यांनी जरासं जवळच्या चौकीला चौकशी करा, नसेल तर मुंबईसारख्या जिथे तुमचं डॉक्युमेंट चेकिंग झालं तिथं जाऊन तुम्ही विचारू शकताय. SBC वेटिंग नंबर 21 होईल काय सर? लक्ष्मीकांत बाबर. जिथे जेवढ्या जागा वाढतील त्याच्यानुसार होऊन जाईल. ज्यांचा प्रश्न असा आहे तो. विश्वपाल सिरसाट सर SC होमगार्ड 12वा वेटिंग आहे, जमल का सर प्लीज? बघूया आता किती जागा वाढवणार त्याच्यावरती आहेत. माय रूल्स माय लाईफ. सर डॉक्युमेंटमधून
एवढे तर बाद निघणार नाहीत ओ सर. जागा वाढले तर चान्स असणार का? असणार ना चान्स. आता किती जागा वाढतील त्याच्यावर डिपेंडिंग आहे. एक आणि एक लास्टचा महत्त्वाचा मुद्दा फक्त राहिला ह्या भरतीचा, तो म्हणजे किती जागा वाढवणार आहेत ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह पडलेलं आहे. ओके, सगळे आपले आपले मत मांडतात. आता आपला चॅनल पण गेले किती दिवस किंवा किती महिने सांगतो आहे की 2023 जागा वाढवणार आहे. पण ज्याच्या हातात ही धुरा आहे ती सगळी हिवाळी अधिवेशनामध्ये आहे. त्यामुळं प्रश्न थोडासा होणार, पण थोडा वेळ लागेल असं वाटतं. खूप प्रश्न आहे. टेलिग्राम लिंक प्लीज, टेलिग्राम लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. बघा, जिथं मोअर लिहिलेलं असतं ते क्लिक करा. व्हिडिओच्या खाली मोअर लिहिलेलं असतं त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्यातून आत जावा. माझं MSFमध्ये सिलेक्शन झालं आहे. युजर, आता याचं नाव वेगळं आहे. 2/11/2023 MSFसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे, पण मुंबई वेटिंग लिस्टमध्ये माझं नाव नाही. MSFमध्ये वेटिंगवरचे मुले घेतात ना, मग माझं नाव का नाही? आता हा ऑफिशियल प्रश्न आहे, जाऊन तुलाच चौकशी करायला पाहिजे. नाव नसेल तर तुम्ही जाऊन तक्रार करू शकता लिखित वगैरे. SRPFला राजीनामा दिला तर सचिन पाटील, तर ती राजीनाम्याची प्रोसेस झाल्यानंतर तो म्हणतो SRPFचा राजीनामा दिला तर 1 नंबरच्या वेटिंगला कधी बोलवतील. लवकरात लवकर ती प्रोसेस त्यांची पूर्ण करावी लागते. राजीनामा म्हणजे असं तोंडाने देऊन चालत नाही. लिगली प्रोसेस करून त्याला मग जावं लागतं तिथून आणि मग पुढच्या ह्याची ऑफिशियल लिस्ट लावतात. एकट्याला जर घ्यायची असेल तर एक GR निघतो आहे आणि मग तिथून तुम्हाला चान्स भेटणार. फक्त आता एक मी स्किप करतो आहे प्रश्न. ज्यांचे प्रश्न असे आहेत की व्हेरिफिकेशन झालं नाही आहे, तुम्ही तुमच्या जवळच्या चौकीमध्ये, आणि दुसरी गोष्ट नसेल तर तुम्हाला जमत असेल तर मुंबईला जाऊन तुम्ही चौकशी करू शकता, ज्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं नाही अशा मुलांनी. ओके, हां, पत्रिका यादीमध्ये, म्हणजे ते पत्रिका म्हटलं आहे त्यानं, पण प्रतीक्षा यादीमध्ये 2 याद्या आहेत, 7,033 आणि 1,700. ते का? आता ते मी स्टार्टिंगला सांगितलेलं आहे. 7,033 आणि 1900 समथिंग दुसरी आहे. एक 97 SC आहे, होईल का? आता तुझा नंबर किती आहे त्याच्यावरती डिपेंडिंग आहे. होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही. सर 8,970 इतकी मोठी वेटिंग लिस्ट का दिली आहे? त्यांचा रेशो आहे त्याच्या पद्धतीनं त्याने दिलेला आहे. जसं तुमचं ग्राउंड झाल्यानंतर लेखीला 1:10 प्रमाणात वगैरे जे GR आहेत 2011 पासूनचे पुढचे GR, पहिली सुधारणा, दुसरी सुधारणा, तिसरी सुधारणा, त्याच पद्धतीनं पुढचे प्रश्न सगळं त्याच्यावर डिपेंडिंग आहेत. गीता वाणी, सर माझं नंबर 1000च्या पुढे आहे लिस्टमध्ये. जर वेटिंगवाल्यांना बोलवलं तर कास्टनुसार, मेरिटने बोलवतील, एजनुसार बोलवतील की मार्कनुसार मेरिट लावतील? आणि आता पुढे प्रोसेस काय असेल तर सविस्तर व्हिडिओ बनवा सर. फक्त लिस्टच दिली की बोलवतील पण? हे गीतानं प्रश्न टाकला. याच्यामध्ये तिने सलग 5 प्रश्न टाकलेत. सगळ्याचे उत्तर आज कालच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये उत्तरं दिलेले आहेत. वेटिंगवाल्यांना बोलवलं तर कास्टनुसार ने बोलवणार का? तर त्याच्यानुसार ते जे GR सांगितलेत मागचे ते प्रवर्गानुसार बोलणार आहेत. आणि एजनुसार बोलवतील का? 100% एजनुसार बोलवतील. ज्याचं एज जास्त आहे, ज्याचं समान मार्क आहेत, ज्याचा प्रवर्ग समान आहे, त्याच्या पद्धतीनं ज्याचं एज जास्त आहे त्याला पहिला बोलवतील. आणि उरलेला जो मुलगा आहे जो समान मार्काने आहे त्याच प्रवर्गामध्ये, तर त्याला पुढचा नंबर दिला जाईल. SC फिमेल 92 मार्क्स, ST कास्ट 192 नंबरला वेटिंगला आहे. सर जागा किती वाढतील आणि वेटिंगवाल्यांचं मेडिकल करून घेतील का? जागा ह्या ऑफिशियल, म्हणजे मला ज्यावेळी काल आम्ही बसलेलो एकत्र त्यावेळीचं सांगतो आहे, 2000 ते 2300 जागा वाढ होणार होत्या. विषय असा आहे, फक्त मुलांना आता जास्तीत जास्त जागा वाढ पाहिजेत, म्हणून मी हल्ली जास्त करून 3000चा आकडा वाढवण्यासाठी, मी स्वतः वैयक्तिक 3000चा आकडा वाढवण्यासाठी आमदारांना वगैरे निवेदन दिलेले आहेत अशा पद्धतीनं. पण अजून पण जर वाढल्या तर काही विषय नाही. जसं आता 7 जण तयार झालेत. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, पोलीस भरती निघावी म्हणून आवेदन देणारे, पोलीस भरती न निघावी म्हणून देणारे, आणि जागा वाढवा म्हणून होणारे वगैरे, अशाच पद्धतीनं 7 मी एकंदरीत सांगितलेले आहेत त्या पद्धतीनं. प्रियंका कांबळे, नाही झालं व्हेरिफिकेशन. खूप मुलं असे आहेत की व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे, त्यांनी थोडंसं आता हार्डवर्क करण्याची गरज आहे. सर वेटिंगवाल्यांना घेतील का? प्रशांत पारदी असं काय नाव आहे. मी पण वेटिंगला आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालं आहे. ज्यांचं क्लिअर आहे त्यांचा काय प्रॉब्लेम नाही आहे. आता जागा किती वाढ होतील त्याच्यावरती बाकी सगळ्यांचं डिपेंडिंग आहे. सर मी SC भूकंप 1 नंबर वेटिंग आहे. माझं पोलीस व्हेरिफिकेशन झालं नाही, कसं काय?
प्रमोद कांबळे, जवळच्या चौकीमध्ये जाऊन विचारा, नसेल तरी तुम्हाला मग मुंबई गाठून मुंबईला जाऊन ऑफिसमध्ये विचारायला पाहिजे. एस टी कास्ट तर वेटिंगला आहे, 35 नंबर होईल का? जागा किती वाढ होतील त्याच्यावरती डिपेंडिंग आहे. एक्समॅनचं एस सी किती घेणार? सुनील शिराळे, सर प्लीज सांगा एस सी कास्टमधून. रिस्पेक्टेड एक्समॅन, आता किती जागा वाढ होतील त्याच्यावरती सगळं डिपेंडिंग आहे. एस सी कास्टला किती जागा वाढ होतील त्याच्यावरती डिपेंडिंग आहे. सर मी अर्थक्विक 19 नंबरला आहे. खूप प्रश्न आहेत. राहुल उमेश संकपाळ, सर मुंबई पोलीस भरतीचा पुरता गोंधळ आहे असं तुम्हाला वाटत नाही का? चाइल्ड, माझ्या प्रवर्गातील एस सी 39 नंबरच्या मुलाचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं म्हणजे असं सर की त्याला घ्यायचं असेल तर सगळे वेटिंग जरी घेतले तरी त्याचा नंबर लागू शकत नाही. आता हा तो त्यांचा प्रश्न आहे, काय बोलणार आता आपण सुद्धा. कास्टमधून कसं, खूप प्रश्न आहेत. जवळजवळ 200-300 प्रश्न गेलेले आहेत. जे महत्त्वाचे आहेत ते कालच्या व्हिडिओचे हा प्रश्न वाचलेले आहेत. आता आज म्हणजे काल सकाळी जो व्हिडिओ आहे ना त्याच्यावरती आता बघूया की किती कमेंट आलेत आणि त्याचंसुद्धा रिस्पेक्ट देऊन व्हिडिओ बनवूयात. जवळजवळ 100 कमेंट आहेत. सर जागा वाढ झाल्या तर कॅटेगरीनुसार किती जागा वाढतील? आता हे टोटल आरक्षणानुसार हा सगळा विषय टोटल त्यांच्या हातात आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांच्या हातात असल्यामुळं किती जागा वाढवायच्या आणि किती % कुणाला द्यायच्या हे सगळं त्यांचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं हा प्रश्न आपला नाही आहे. किंवा मी आता असंच बोललो तरी ते तुम्ही प्रत्येक गोष्ट सिरियस घेणार आणि तेवढं नाही झालं तर लगेच मग मला शिव्या घालायला चालू होणार. मला माहिती आहेत मुलं मधल्या पिरियडमध्ये काय गुन्हा दाखवले ते सगळं माहिती आहे मला. कारण की एवढं बोलून एवढं साथ देऊनसुद्धा मधल्या पिरियडमध्ये जी माझी मुलं आहेत ज्यांना 10-10, 15-15 कमेंट रात्री 12-1 वाजता देऊनसुद्धा त्यांनी काही कॉलवर असे शब्द वापरलेत माझ्यासाठी बघायला नको. खूप हर्ट झालेला त्या दिवशी. म्हणजे असं वाटलं की नकोच, पूर्ण यातून बाहेर पडलेलं बरं. कारण की यांना जर भावना, यांना जर रिस्पेक्ट नसेल, कोण काय तर सांगतोय म्हणून डायरेक्टली उचलायचं आणि जीभ तळायला लावायची, हे आपल्याला नाही जमत, लक्षात ठेवा. त्यामुळं सगळं मी तुम्हाला जे खरं आहे, जे प्रामाणिक आहे आणि जेवढं माहिती आहे तेवढं तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत आलो आहे आणि करणार. समजलं का? सो तो विषयच वेगळा आहे. सर आजपर्यंत कोणी असे सांगितलं नाही आहे. तुमच्या हार्डवर्कसाठी सलाम सर. अँड स्टुडंटना रिस्पेक्ट फक्त तुम्हीच देता. थँक्यू सो मच. कारण की ते आहेत म्हणून आमच्यासारखे कोचेस आहेत. जरी तो लहान असू दे, किती वर्षाचा पण असू दे, कारण की त्यांच्यामुळं आपण फेमस आहोत. त्यामुळे त्यांना रिस्पेक्ट देऊनच आपल्याला पुढं जायचं, यासाठी हा विषय असेल. आणि दुसरी गोष्ट, जी माझी कला आहे, माझी जी आर्ट आहे, त्याच्याविषयी मी नंतर बोलणार आहे एकंदरीत, की सर काय करताय, कुठं करताय वगैरे वगैरे. हे सगळं तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला पण शॉक बसणार आहे. आता वेळ नाही. मिस्टर राजकालच्या अंतिम प्रतीक्षा यादीत नवीन 1937 उमेदवारांची वाढ केल्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की जागा वाढणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. आतापर्यंत मुंबईच्या इतिहासात किंवा अन्य जिल्ह्याचा कधीच अंतिम प्रतीक्षा यादीत नव्याने उमेदवार वाढ केले नाहीत. अपवादात्मक परिस्थितीत प्रतीक्षा यादीत उमेदवार न मिळाल्यास ठराविक पोरं बोलवतात. पण आता 7 ते 8 हजार प्रतीक्षा यादीत उपलब्ध असताना काय गरजही नव्हती तरी एक्स्ट्रा पोरं घेतलेत. पहिल्यापासून ह्या भरतीत काहीतरी नवीन घडत आहे ह्यावरून चित्र स्पष्ट आहे. पण तरी पण सस्पेन्स खूप जास्त असल्यामुळे ही भरती इंटरेस्टिंग पण तेवढीच आहे. कट्टाप्पाने बाहुबलीला का मारले यातला प्रकार आपला आहे. आमचं पोलीस व्हेरिफिकेशन का केलं? जस्ट वेट अँड वॉच. येस, आता ह्या प्रश्नामध्ये सगळे प्रश्न लपलेले आहेत. खूप छान कमेंट केलेले आहे. सो 100% जागावाढ होणार आहे, त्याच्यात काही शंकाच नाही आहे. सो बघूया काय होतं आहे. जर संदीप परीर असं नाव आहे सर, जेवढ्या जागा वाढतील तेवढी मुलांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे होते. मग सर्वांचे कसे केले? जागा 8,000 वाढणार आहेत काय? परत भरती आता पडली तर आम्ही बाहेर की JR काय सांगतोय तुम्हाला सांगतोय. तुमची निवडसूची लागल्यानंतर काय JRनं सांगितले ते काल सकाळचा व्हिडिओ बघा प्लीज. त्या JRमध्ये टोटली सगळं दिलेले आहे. जेव्हा भरती निघते ती पाठीमागची जी रिक्त जागा आहे त्या भरती निघते आणि त्या भरतीच्या मध्ये जेवढ्या जागा रिक्त असतील तिथं फक्त त्याच भरतीची मुलं वेटिंगमधले घेतले जातात. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. समजलं? टेन्शन काय घेऊ नका. एक चार्ट बनवा सर. समजा 3,000 जागा वाढल्या तर कोणत्या कास्ट किती जागा येतील? एक व्हिडिओ बनवा सर. हा विषय त्यांचा आहे, आपल्या हातात काय नाही आहे, लक्षात ठेवा. अंदाज मांडून जर बसलो आणि उद्या जरा काय झालं की तुम्ही माहिती आहे कशी मुलं आहेत, मी बघितले, तुमचा अनुभव घेतलेत. त्यामुळं ज्या गोष्टी क्लिअर नाहीत त्या गोष्टी क्लिअर करायला किंवा तेवढं करून का उपयोग नाही, लक्षात ठेवा. अमोल कंसे, धन्यवाद सर, खूप छान माहिती देता आपण. बाकी
चॅनलसारखे उगाच काही सांगत नाही तुम्ही. ओके, थँक्यू सो मच अमोल कनसे, थँक्यू सो मच. सर अंदाजे किती जागा वाढू शकतात? मी अंदाजे म्हणण्यापेक्षा जेवढं मला माहिती आहे, अंदाज हा अंदाज नाही माझा, 2000 ते 2300 हा माझा कन्फर्म आकडा आहे. फक्त काही संघटना, काही मुलं 8000 वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत. ओके, सो प्रत्येकाचा विषय वेगवेगळा आहे. ओपनच्या जागा रिक्त नाहीत नाही, हे तृप्ती फलके, ओपनच्या जागा रिक्त राहत नाही. ओपनच्या जागा रिक्त राहत नाही तर लक्षात ठेवा. किंवा वोटिंगची मुलंसुद्धा ओपनमधली जास्त आहेत, त्यामुळे त्यांना राहिल्यानंतर तुम्ही म्हणताय की SCमधून घेणार आहेत का नाही, तर त्यांची ती पण आकडा खूप मोठा आहे. कारण ही 733 आणि ती 1937 समथिंग, एवढी खाली नाही आहेत. निखिल विचावे, धन्यवाद सर, थँक्यू सो मच. सर कट ऑफ मार्क घेऊन पण एज फॅक्टरमुळे वेटिंगला आहे, क्लिअर होईल का? एज फॅक्टरमुळे जर वेटिंगला असाल तर कदाचित म्हणजे होणार, पण तो माणूस पुढचा जो एजमुळे जास्त आहे तो आज केल्यानंतर मग त्याच्यानंतरचा वेटिंगचा नंबर तुम्हाला भेटेल. सो किती जागा वाढणार, परत तिथेच येतो विषय, किती जागा वाढणार त्याच्यावरती सगळं डिपेंडिंग आहे. विठ्ठल चव्हाण, ओनली विशाल सर, 1 लाईक तो बनताय, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सर मुंबई पोलीसला 7076 जागाच्या व्यतिरिक्त जागा वाढ झाली, अजून ते कन्फर्म आहे, जागा वाढ होणार आहे पण ते अजून कन्फर्म नाही. किती जागा वाढतील तेवढेच, किती जागा वाढवले, राकेश कोळी, किती जागा वाढतील तेवढेच पोरांना डॉक्युमेंटला बोलवायचं होतं, सगळ्यांचे डॉक्युमेंट कशाला केलेत मग? हा विषय मुलांना मला कळत नाही. हा तुम्ही भावनिक होऊन बोलताय तो विषय आहे. ज्यावेळी तुम्ही ग्राउंड मारताय बरोबर, त्यावेळी एका जागेसाठी एकाच 10 मुलं बोलवले जातात, मग त्यावेळी ती बाकीची 10 कशाला म्हणून लेकीला का जात नाही बरं, राहू दे ना, घरात बसूयात, असा विषय नाही. तुम्ही म्हणताय तुमच्या भावनांची कदर आपल्या चॅनल करतोय, पण खूप महत्त्वाचा विषय आहे. ज्यावेळी तुम्ही ग्राउंड मारताय त्यावेळी पुढच्या लेकीसाठी एकाच 10 प्रमाणात मुलं घेतली जातात, मग त्यावेळी तुम्ही म्हणत नाही राहू दे पुढची 9 जायची, तू एकटाच जाऊ दे, पहिला येतो, असा विषय नसतो बाबांनो, समजलं? हे राजेश कोळी, सर वेटिंगवाले मुले वाढली म्हणजे आम्हाला घेतील का? खूप कन्फ्युजन आहे सर, अभ्यासात मन लागत नाही सर, सांगा सर काय होईल? मी सांगितले राजेश कोळी, हे बोललो आहे मी. खूप छान प्रकारे समजावून सांगितलं सर, आतापर्यंत असं कोणीच GR समजावून सांगितलं नव्हतं, ग्रेट वर्क सर, थँक्यू सो मच. शंभू, मेडिकल सर्वच होणार व मेडिकल झालं तर सिलेक्शन झालं असं समजायचं का? नाही, मेडिकल झालं म्हणजे सिलेक्शन झालं असा विषय नाही आहे, लक्षात ठेवा. मेडिकल झालं म्हणजे सगळं झालं असा विषय नाही आहे. सर माझं अजून पोलीस व्हेरिफिकेशन झालं नाही. रितेश, पोलीस व्हेरिफिकेशनपासून मागापासून मी बोललो त्यापर्यंत तुम्ही करा. किती जागा वाढतील सर? जागा किती वाढ होणार हे लवकरात लवकर तुम्हाला समजेल. माझ्या मते डिसेंबर एंडिंगपर्यंत हा विषय 100% होऊन जाईल. सर मुंबई पोलीसचे कितीतरी जागा वाढणार सर. आदर्श ढोणे, वेटिंगच्या मुलांचे मेडिकल कधी होईल, नक्की का नाही होणार आणि किती जागा वाढू शकतात? वेटिंगच्या मुलांचं मेडिकल होतं पण जास्त काय एवढं हार्ड वगैरे नसतं, सिम्पल असतं. जागा वाढ किती होणार ह्याच्यावरती आहे आणि कधी जॉईनिंग होणार म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. 2 महिन्यापूर्वीचे व्हिडिओ काढा आणि त्याच्यामध्ये मी सहज सांगितलेलं आहे की मागच्या मुलांना कसं घेतलं त्याच्यावरती. त्यावेळी तर जागा कमी होत्या, आता तर जागा जास्त आहेत. ट्रेनिंग सेंटर फुल आहेत. दिनांक 15 फेब्रुवारीपर्यंत दीक्षांत समारंभ घेऊन 1 मार्चला नवीन मुलांना ट्रेनिंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी म्हणून आदेश काढलेले आहेत. त्या पद्धतीने आता ही मुलं गेल्यानंतर यांचं ट्रेनिंग झाल्यानंतर मग तुमचं ट्रेनिंग होईल आणि ट्रेनिंग त्यांचं व्हायच्या अगोदर तुम्हाला एक 2-3 महिने आधी हजर करून घेतील, लक्षात ठेवा. हा खूप महत्त्वाचा विषय. तोपर्यंत पेशंट्स राखून आपल्याला राहायला पाहिजे, खूप महत्त्वाचं आहे. तोपर्यंत आपल्याला ते ठेवायला पाहिजे, लक्षात ठेवा, नाहीतर मग काही खरं नाही. ज्यांचं आता हा कोण आहे, आदेश गवित, सर माझं अजून पोलीस व्हेरिफिकेशन झालं नाही सर. पोलीस चाइल्ड कास्टमधून 1 नंबरला आहे सर, होईल का? किती जागा वाढ होतील तो विषय आहे. खूप सारे प्रश्न आहेत. सर माझं नाव 7033च्या लिस्टमध्ये आहे, 4713 नंबरला आहे, मला घेतील का? प्रज्ञा काळे, 7000ची जी पहिली फायनल वेटिंग लिस्ट आहे त्यांचा पहिला विचार केला जाणार म्हणून डायरेक्टली सांगितलं आहे. आणि नंतरची लिस्ट आहे जी प्रस्तावित आहे ते वरच्यांमधून जर राहिली नाहीत तर मग खालच्यांमधून घेणार, असा त्याचा विषय आहे. किती जागा वाढतील आता तो वेळच सांगेल. आपण ओपनला किती जागा येऊ शकते सर जागा वाढल्यानंतर? हा विषय आपल्याला खरंच थोडासा हे आहे, पण कदाचित ह्याच्यावरती सुद्धा जर मला काही इन्फॉर्मेशन भेटली लवकरात लवकर तर ती पण देईन, पण अजूनसुद्धा कन्फर्म नाही आहे.
थोडंसं अग्निवीरची भरती आणि हे ते, किंवा आता माझी फॉरेस्टची ऑनलाईन बॅच आहे त्याच्यामध्ये पण मी आहे, ऑफलाईन बॅच पण त्याच्यामध्ये पण मी आहे. एकाच वेळी 10-10, 15-15 विषय मॅनेज करतो आहे. खरं सांगतो आहे, डोक्याची भकलं झालेत आणि पोरांचे एवढे कॉल, मेसेज आणि प्रश्न एवढे आहेत की बघायला नको. तरी पण जेवढं जमेल तेवढं प्रामाणिक प्रयत्न करत आलेलो आहे. ओके, जेवढं जमेल तेवढं मी 100% तुमच्यासाठी करेन. किती मुलं घेणार आहेत वेटिंगवाले सर? खूप प्रश्न आहेत. मुंबई वेटिंग पोरं घेतील का? फक्त मुंबईची वेटिंगची, बाकीच्या जिल्ह्याची पण वेटिंग घेतील? कारण बाकी जिल्ह्यात पण जागा रिक्त आहेत. ठाणे शहर जागा जरी रिक्त असल्या तरी त्या पुढच्या वेळी काउंटडाऊन होतात. कारण की तेवढं तरी एक नवीन पोलीस भरती काढायची म्हटलं तर 50-100 जागा निघतात फक्त. बाकीचे छोटे छोटे जिल्हे आहेत तिथं, आणि तिथं पण जर वेटिंगचा चान्स दिला तर परत 40 आणि 30 जागा भरून घ्यायला पाहिजेत. हा विषय. त्यामुळे त्या प्रमाणात लोकसंख्या पण वाढ व्हायला पाहिजे, तरच मग ते करतात. तसं होत नाही आहे बाकी जिल्ह्यामध्ये. मुंबईला झपाझपा नुसते उभारायला जागा नाही आहे. फर्स्ट लाईक फर्स्ट व्ह्यू अक्षय MP, थँक्यू सो मच. म्हणजे आता साधा 33 कन्फर्म होणार. जेवढे वाढलेत तेवढ्या सगळ्यांना घेणार नाहीत. आत्ताच सांगतो आहे मी, 2 महिन्यापूर्वी पण सांगितलेलं आहे. जागा वाढ किती होणार त्याच्यावरती डिपेंडिंग आहे. जेवढी भरती निघाली त्याच्यापेक्षा जास्त तरी वेटिंगवाली मुलं घेणार नाहीत, लक्षात ठेवा. प्रत्येकानं वेगवेगळं सगळं करून ठेवलं, वेगवेगळं करून ठेवलं, लक्षात ठेवा. त्यामुळं वेगळा विषय आहे हा विषय. अनिकेत पवार, जसं जागा वाढणार आहेत की नाही त्यावर काहीच तुम्ही बोलले नाहीत. खरं काय खोटं काय कळत नाही. अरे बाबा, आज कालच्या व्हिडिओमध्ये फक्त मी तो GR आणि पाठीमागची हिस्ट्री आणि वेटिंगवाल्या मुलांना घ्यायचं कसं याच्यावरती व्हिडिओ होता. त्याच्यामध्ये जागा वाढचा विषय नव्हता म्हणून मी त्या एका व्हिडिओवरती मी बघायला नव्हतो. नसेल तर पाठीमागचे सगळे व्हिडिओ जाऊन तू बघ. खूप वेगळे विषय आहेत. बघूयात कशा पद्धतीनं. जर दुसरी पोलीस भरती जाहिरात आली मग पोलीस प्रतीक्षा यादी मुलांना नाही का घेणार? त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही आहे. नवीन पोलीस भरतीचा आणि ह्याचा काही संबंध नाही. आताची नवीन पोलीस भरती ही 22-23 या इयरमध्ये रिक्त असलेल्या पदांपैकी, आणि त्यानंतर जी जुनी असतील रिक्त, म्हणजे 2021च्या पोलीस भरतीमध्ये जेवढे मान्यता मिळाल्यानंतर जेवढी पदं रिक्त असतील ती तेवढी इन्क्ल्यूड होतील याच्यामध्ये, जर त्यांना एवढी मोठी घ्यायची असेल तर. प्रतीक्षा यादीचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे, लक्षात ठेवा. प्रतीक्षा यादी आणि नवीन पोलीस भरतीचा काही संबंध नाही आहे. आता हा सुशांत बेरे, जागा वाढणार आहेत काय नाही? निस्ती आशा नका लावला सांगू, तुम्हीच सांगा. आता काय सांगू मी, जागा वाढ या होणार आहेच बाबा, फक्त आकड्यानं जास्त होऊ देत. जी माझी मुलं, जी तुम्ही जशी आता धडपडत आहे तशी सुद्धा वेटिंगला जास्त असणारी मुलंसुद्धा धडपडत आहे त्याच्यासाठी. त्यामुळे कुणाला नाही वाटणार की बाबा जागा वाढ व्हायला नको जास्तीत जास्त प्रमाणात, समजलं? त्याच्यासाठी आपला लढा आहे. मी ही वेटिंगवाल्यांना किंवा हे जे आपले सावकार साहेब वगैरे यांना हे निवेदन देण्याचं कारण हेच आहे की जास्तीत जास्त प्रमाणात जागा वाढ होऊ द्यात. म्हणून मुंबईमधून कोल्हापूरला येऊन ते दिलेलं होतं त्यावेळी, लक्षात ठेवा. तो तुमच्यासाठीच हा प्रयत्न चालू आहे, तुमच्यासाठीच प्रयत्न चालू आहे, लक्षात ठेवा. ह्यामध्ये माझा कोणताही स्वार्थ नाही आहे, प्रामाणिक, समजलं का? तरी पण कधीपर्यंत बोलवतील? कोणी नरेश भोरकर असं काहीतरी नाव आहे. वेटिंगवाल्यांना जॉईनिंग व्हायला खूप दिवस लागतात, लक्षात ठेवा. वेटिंगवाल्यांना जॉईनिंग व्हायला खूप दिवस लागतात, तर लक्षात ठेवा. हा 2 महिन्यापूर्वी मी सांगितलेला आहे आणि माझा स्टडी आणि माझा एक्सपिरियन्स सांगतो आहे. कारण की मागच्या भरतीला कसं झालेत हाल मुलांचे ते सुद्धा मी अनुभवलेत ऑफलाईनला, लक्षात ठेवा. त्यामुळं खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत, आणि तुमच्या रिस्पेक्टला कमेंट देऊन, तुमच्या कमेंटला रिस्पेक्ट देऊन आता व्हिडिओ बनवलेले आहेत. हा व्हिडिओ किती मिनटात झाला आहे मला माहीत नाही, पण याच्यासाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब जाता देऊन जायचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही कमेंट्स असतील तर 100% टाकायला विसरू नका. कायम चॅनल तुमच्यासोबत असणार, तुमच्या भावनांची कदर इथं केली जाणार. अजून पण काही शंका असेल तर 100% तुम्ही काय करा तुम्ही की तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा परत सांगतो आहे. कमेंट करत असताना डायरेक्ट कमेंट करू नका, तेवढं तर हार्डवर्क करा स्वतःसाठी. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण एकानंसुद्धा टाकायला नाही, जवळजवळ 200 कमेंट मी रीड केले आता. एकानंसुद्धा टाकायला नाही नाव, जिल्हा आणि काय काय तुझे प्रश्न आहेत, असं कोणाला जमत नाही, लक्षात ठेवा. आणि काय राव, वरती तुमचं नाव टाका, खाली तुमचे 2-3 प्रश्न काय असतील ते डायरेक्ट टाका, म्हणजे मला तुमच्या म्हणजे नाव घेऊन तुम्हाला पुढे वाचता येईल. खूप महत्त्वाचा विषय आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काय असेल ते शंका 100% कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला आणि
ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे काय शंका असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर 100% सबस्क्राईब न करता जाऊ नका. ओके, तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा असतील. मी तसं थांबतो आहे. धन्यवाद.